नमस्कार सर, मी सय्यद जाफर, रिटायर्ड प्रिन्सिपॉल, विदर्भावरून आलो. सर्वात येण्यासाठी मला 14 तास लागतात. आदरणीय निफ्टीचा राजा आणि मी घेतलेल्या बाईंग ट्रेडपेक्षा 5 पैसेही खाली जाणार नाहीत असे म्हणणारे आदरणीय भूमकर सर आणि 55,500 रुपये खर्च करून या ठिकाणी करोडोपती नाही तरी नाही, निदान लखोपती तरी हो या अपेक्षेने आलेले माझ्या बंधू आणि भगिनींनी, इथे आल्यानंतर मला बऱ्याच जणांनी विचारलं, अरे सर तुम्ही इथे? कारण माझं थोडं वय जास्त दिसलं त्यांना, परंतु त्यांना एक गोष्ट मी सांगतो. असंच अजित पवारनी शरद पवारला सांगितलं होतं, आता वय झालं घरी बसायला पाहिजे. तर त्यांनी काय सांगितलं माहीत आहे का? त्यांनी जे सांगितलं ते मला सांगा वाटत नाही, परंतु विनोदासाठी सांगून देतो. शरद पवारांनी सांगितलं, त्यांनी माझं काय पाहिलं म्हणे, माझं वय झालं म्हणायले ते मला. तसं मी म्हणत नाही काही. मला थोडासा इन्व्हेस्टिंगचा थोडासा अनुभव होता. निफ्टी बीजमध्ये वगैरे भरपूर पैसे सुद्धा कमावले मी. आता कामच नाही मला काही, आता काय करायचं? ते व्हिडिओ पाहत बसायचे. तर त्याच्यात थोडासा नाद लागला शेअर मार्केटिंगचा. मग काही मित्र भेटले, अहो तुम्ही ट्रेडिंग करा म्हणे, त्याच्यात खूप नफा असते. आता अनुभव काहीच नाही, करून पाहिलं. कधी प्रॉफिट झालं, कधी लॉस झालं. एका वाक्यात सांगायचं झालं तर खाया पिया कुछ नहीं, गिलास फोडा 4 आणे. हे पाहता पाहता तुमचे व्हिडिओ पाहिले. व्हिडिओ पाहिल्यानंतर मला आश्चर्यच वाटलं. मग या ठिकाणी यायचं मी ठरवलं. 1 वर्षापूर्वीच मला यायचं होतं, परंतु काही अडचण आली. त्याच्यात अडचण म्हणजे पैशाची नव्हती. असाच एक मित्र भेटला, जाऊ नका म्हणे, मीच तुम्हाला शिकवतो म्हणे. कदाचित तो मित्र माझा हा व्हिडिओ सुद्धा पाहिल, त्याच्यामुळे मी सांगत नाही त्यांचं. यानंतर मी जाऊन पेपर ट्रेडिंग करणार आहोत आणि मी ठरवलं पुण्याला जायचं. घरी सांगितलं नाही कोणालाच, परंतु ते जे इंट्राडे करायचे त्यांना माहीत झालं. ते आले, भेटण्यासाठी आले घरी. मग गप्पा निघाल्या, मुकाटाने मुलांनी वगैरे ऐकलं. आणि मग मिसेस जवळ आली बैठकीमध्ये, मी जिथे बसतो. पुण्याला कशाला चालले म्हणे तुम्ही, काय काम आहे तुमचं? मुकाट्याने बसलो. पुन्हा जोरानं विचारलं, जरा पुण्याला कशाला चालले म्हणे? मग मी सांगितलं, हवाला ट्रेडिंग शिकायला. मग तिनं विचारलं, ये हवाला ट्रेडिंग क्या होता है म्हणे. तरी मुकाटाने बसलो मी. पुन्हा जोराने विचारलं तिनं की हवाला ट्रेडिंग क्या होता, बोलो ना जल्दी, मुझे काम है. जो हवाला ट्रेडर ट्रेडिंग करता उसका दिवाला नहीं निकलता. मग मिसेस रागारानं उठून मध्ये गेली घरामध्ये. 2 दिवस घरामध्ये पिन ड्रॉप सायलेंट, कोणी कोणाला बोलेना. मग मोठ्या मुलानं आयडिया करून, ते माहेश्वरी आहे ना कोणीतरी, तरुण माहेश्वरी, संदीप माहेश्वरी, मोटिवेशन स्पीच करतो, त्याचा व्हिडिओ आणून सुननं मला दाखवलं. हे पहा म्हणून तुमच्या मुलांना सांगितले म्हणे. पाहिलं मी. तो जोरात ओरडू सांगायला, इंट्राडे करायचं नाही, करायचं नाही. 5 मिनिट ऐकलं आणि ठेवून दिलं मी. नंतर माझा मोबाईल काढला आणि त्याच्यात नंबर 1 इंट्राडे ट्रेडर इन कॉमोडिटी हे माझ्या सुनाच्या व्हॉट्सअपवर टाकलं आणि सांगितलं, हे जा दाखवू, त्या मुलाला दाखवू. आणि हे पूर्ण वाचायला म्हटलं कमीत कमी 1 तासाचा असेल तो. वाचल्यानंतर चाटच झाला. तो सर्वजण गोड गोड बोलायले.
लहान मुलगाही गोड गोड बोलायला, त्याला म्हणे तुम्हाला सोडून तुम्ही उमरखेडला आपल्या गाडीवर सोडून नेले, त्यानं आणलं इथं. आणल्यानंतर इथं सुरुवातीला काही समजलं नाही, परंतु मी आता प्रयत्न करणार. आता वय त्या मानाने झालेलं आहे, परंतु दुसरं कामच नाही, काहीतरी करायचं. काही आता तुम्ही तर म्हणता काहीतरी करायचं असेल तर करूच नका, परंतु मला काही ना काहीतरी करायचंच आहे ह्याच्यात. एवढे बोलून मी 2 शब्द पुरे करतो.